मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील डांबेवाडी येथील देशमुख वस्तीवर दिवाळीनिमित्त एक आगळीवेगळी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस सुमारे 40 वर्षांपूर्वी एकत्र क्रिकेट खेळलेले तत्कालीन खेळाडू एकत्र आले होते। यामध्ये डांबेवाडी येथील रमेश बागल, जयवंत देशमुख, विश्वास तुपे, एलमरवाडी येथील दादा तळेकर, संतोष चव्हाण, सयाजी बागल, एरळवाडी, बनपुरीचे गजानन देवकर, संजय देवकर, सुनील मोहिते, कमलाकर नलवडे, मारुती फडतरे बोंबाळे, विजय काकडे अंबवडे, महेश नवगान कातर खटाव, दिलीप बर्गे, राजेंद्र जाधव, दादासाहेब अवताडे, संतोष शिंगाडे आदी खेळाडूंचा समावेश होता। हे सर्वजण 1985 पासून सर्वेश्वर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून अनेक वर्षे एकत्र खेळत होते। 40 वर्षांनंतर एकत्र आलेले हे सर्व खेळाडू अंदाजे 50 ते 60 वयोगटात आले आहेत। अनेक वर्षांनंतर ठरवून दिलेल्या ठिकाणी हे सर्वजण एकत्र आल्यानंतर अरे मला ओळखलं का, याच्यामध्ये खूपच बदल झालाय, सध्या काय करतोस, मुलांचं शिक्षण, नोकरी इथपासून सुरू झालेली बैठक सायंकाळी उशिरा संपली। दरम्यानच्या काळात क्रिकेट खेळत असताना गाजलेल्या स्पर्धा, कोणत्या गावात कशी रंगतदार मॅच झाली, कोणत्या संघातील खेळाडू चिडखोर होते, एका गावात फायनल जिंकून सुद्धा गावकऱ्यांनी उपविजेते पदाचं बक्षीस दिलं, या आणि इतर आठवणींना उजाळा मिळाला। या काळातील निमसोड संघाचे खेळाडू आणि आत्ताचे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित भैया देशमुख यांनीही जुन्या मित्रांसमवेत काही वेळ व्यतीत करून आपल्या जीवनातील काही आठवणी शेअर केल्या। दरम्यान योगायोगानं याच दिवशी बैठकीचे प्रमुख संयोजक आणि डांबेवाडी विकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष रमेश बागल यांचा वाढदिवस असल्यानं त्यांचा रणजित भैया देशमुख आणि एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी प्राध्यापक सदाशिव खाडे, अमरजित कांबळे आदी उपस्थित होते। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर, डांबेवाडी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।